संघर्ष माझ्या आयुष्याचा हा पुस्तकच्या लिखायचे एकच कारण आहे की जे 42 वर्ष मी समाजसेवा क्षेत्रामध्ये जे सहकार्यामध्ये आहे आणि माझे जे प्रयत्न आहे की समाजमध्ये जे अनाथ निराधार व जे दुर्लक्षित मुलं आहेत तसं कसा करके संगोपन करू आणि त्यांच्या शिक्षण एवं त्यांच्या आयुष्यामध्ये ते कसं काय पाय उभवू शकतात हा आयुष्य माझ्या जे संघर्ष आहे हे संघर्ष हे काम मी महाराष्ट्र राजस्थान उत्तर प्रदेश बंगाल आणि गुजरात हा क्षेत्रामध्ये मी केले आहे राज्यामध्ये केले आहे। एकच लक्ष आहे की जे दुर्बल घटक आहे त्यांच्यामध्ये कसा काय साबलीकरण करणार आणि शिक्षण एक माझा माध्यम आहे। हा कार्यक्रम एक पुस्तकाच्या माध्यमातून मी व्याख्या केले आहे। ह्याच्या फायदा तरुण व्हॉलेंटियर्स तरुण स्वयंसेवक व MSWचे विद्यार्थी समाजसेवाचे विद्यार्थी व ज्यांच्या मनामध्ये सामाजिक काम करणारी इच्छा आहे त्यांच्याकरता आहे हे खरंच म्हणजे त्यांच्यासाठी एक चांगला गाईड बुक आहे समाजासाठी जे काम करणार आणि हा प्रेरणा त्याला देणार की काय संघर्ष करावा लागतात। समाजसेवा काही सोपा गोष्टी नाही आहे। हा कामामध्ये भरपूर संघर्ष करावा लागतात। समाजमध्ये जे काम आहे ते काम प्रतिष्ठित करण्यासाठी समाजमध्ये तुम्हाला कार्य करावं लागेल। हे काम हे पुस्तक ते सांगत आहे। तो मला विश्वास आहे की हा पुस्तक नक्की महाराष्ट्रात प्रत्येक हा वाचणार आणि ह्याचा फायदा समाजसेवा क्षेत्रात देणार। संघर्ष गाथा माझ्या जीवनाची या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आज मी पुण्यामध्ये आलो होतो आणि ज्यांनी तळेगाव दाभाडे मावळ या इव्हन मुळशी या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या जीवनाची 40हून अधिक वर्ष वेचली आणि निराधारांचे जे आधार बनले असे श्री अमित कुमार बॅनर्जी जे वास्तविक आहेत बंगालचे पण बंगालहून महाराष्ट्रात येऊन त्यांनी डोंगरा एवढं काम उभं केलं। त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, जितकं अभिनंदन करावं तितकं कमी आहे आणि आज अत्यंत हृदयंगम असा कार्यक्रम पार पाडला। माझं सगळ्यांना निवेदन आहे की त्यांनी हे पुस्तक जरूर घ्यावं वाचावं। उत्कर्ष प्रकाशननी याचं प्रकाशन केलेलं आहे आणि येणाऱ्या तरुणाईला देशासाठी आणि समाजासाठी कसं जगलं पाहिजे संघर्ष करून देखील कसं टिकलं पाहिजे याचा एक आदर्श या पुस्तकामधून मिळतो। मी म्हटलं निरपेक्ष भावनेनी सेवा कार्य झालं पाहिजे, त्याच्यामध्ये जात नाही बघितली पाहिजे, भाषा नाही बघितली पाहिजे, प्रांत नाही बघितला पाहिजे असं मी म्हटलं आणि तेच मला म्हणायचं आहे की कुठल्याही प्रकारची कंडिशनल सेवा नसावी। म्हणजे तुम्ही आमचा देव घ्या तर आम्ही सेवा देऊ हे भारताला मान्य नाही आणि असं करणारे जे ख्रिश्चन मिशनरी आहेत ते ज्या देशांमधनं आलेले आहेत त्या देशांमधनंच सेक्युलरिझम हा शब्द आलेला आहे जो भारतीय संविधानाने स्वीकारलेला आहे। तर त्याचा अर्थही तोच आहे की कुठल्या एका विशिष्ट धर्मासाठी कोणी काम करू नये आणि त्याच्यामुळे सेवा कार्यामध्ये अशा प्रकारे अमुक देवाची पूजा केली तर आम्ही सेवा करू अशी कंडिशनल सेवा नसावी असं मी म्हटलं।